आता हे लोक जमायला लागले तर राज्यातून यांना सांगावं लागेल तिकडे बरं का. बाईट ते दिलं. हा बाईट पण दिलं. हा, बाईट मध्ये देऊ नये. नाही ते राज्यभरातून इकडे येतीलच सगळे. इकडे काही होणार नाही. मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो. इथं पोलीस सुद्धा दाखवले जाते मीडियाच्या माध्यमातून. तर महाराष्ट्रात असा गैरसमज होईल की पोलीस आलेत का काय काय करतात की काय. त्यांना त्यांनी आदेश दिल्यामुळे त्यांना थांबणं आहे असं काही नाहीये. सगळं शांततेचं वातावरण आहे इथं. काही काळजी महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं करू नका. त्यांचं फक्त म्हणणं आहे तुम्ही सलाईन घ्या आणि संचारबंदी लागलेली त्यांचं नाविलाजी. त्यामुळे समाजात काही गैरसमज पसरू देऊ नका. पोलिसांचा फौजफाटा मोठा लागल्यामुळं जवळपास 5-6 हजार लावले, त्यापेक्षा जास्त. त्याच्यामुळं आपल्याला मुंबई जाता नाही आलं. काळजी घ्या. सगळे शांत राज्यात राहा. राज्यभर सगळ्या मराठा बांधवांनी शांत राहा. इथं काही नाही. ते फक्त आलेत, थांबलेत. पुन्हा ते तशी काय म्हणतात ना त्याला, पुनरावृत्ती पहिल्यासारखी करणार नाही. महाराष्ट्राने हे समजून घ्या. एकदा अंतराळी झालेले पुन्हा ते शक्य नाही. आणि ते जर त्यांनी केलं तर त्याला नाविलाज. त्यामुळे ते करणार नाही. ते आले फक्त इथपर्यंत आले. ती पुनरावृत्ती होणं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांचा विषय कायमचा संपला नाही राजकीय करिअरचा. त्यामुळे पुन्हा आंतरवाली तेच दिवस कधीच येणार नाही. हे मराठा समाज राज्यातले समजून घ्या आणि सगळ्यांनी शांत राहा. तुमचा काही गैरसमज व्हायचा की पोलिसांचा फौजफाटा खूप मोठा आहे म्हणून. तुम्ही इथं बिगर कामाचे माणसं एकदा सांगितलं, एकाने सुद्धा इथं गर्दी करायची. सगळ्यांनी तुम्हाला आपण आपल्या गावाकडे जायचं सांगितलं, एकाने सुद्धा थांबू नका. फक्त 4-5 लोक थांबा. आजची